वळूयात पुढल्या बातमीकडे। रुपाली चाकणकर आमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका, जो खरा न्याय आहे तो द्या, आरोपीला वाचवण्यासाठी वेगळं वळण देण्याचं थांबवा, आमच्यासारख्या गरिबांना त्रास देऊ नका, अशी प्रतिक्रिया पीडित डॉक्टरांच्या वडिलांनी दिलेली आहे। तसंच डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सुरू असलेल्या तपासावर आम्ही समाधानी नाही आहोत। तपास यंत्रणा पीडित कुटुंबाला काहीच सांगत नाही आहेत, पीएम रिपोर्ट देखील कुटुंबाला दिलेला नाहीये, अशी प्रतिक्रिया पीडित डॉक्टरच्या भावानं व्यक्त केली आहे। न्यायाच्या दृष्टिकोनातून जी भूमिका आहे त्या बाबतीत सरकार संवेदनशील आहे असं वाटतंय। ते आम्हाला काय कळत नाही ना, त्यात आम्हाला ही जनता समजा सगळे लोक येतात, भेटतात, आमचं संतोलन करतात, पण ते नेमकं तिकडं काय आहे ते सरकार काय करते ते आम्हाला माहीतच नाही ना। रुपाली चाकणकरांनी जी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी जे बोललं त्याच्यावरती काय म्हणणं? त्याच्यावर आता ते आम्हाला कळत नाही ना, काही कळतच नाही ना। आता ते बोलले, आरोप घेतला जणू काही, पण ते आता बघ आमच्या चारित्र्यावर काही असं शितुडे उडू नका, जे खरं न्याय ते द्या, काहीतरी वेगळंच बोलू नका, एवढीच आमची खरा न्याय मिळाला पाहिजे, खरा न्याय द्या, उगाच चारित्र्यावर शितुडे उडू नका, न्याय पाहिजे आम्हाला। कुठेतरी आरोपीला वाचवण्यासाठी आरोपीला वाचवण्यासाठी किंवा असल्या गोष्टीत उगाच वेगळं वळण देऊन जनतेला आम्हासारख्या अडाणी माणसाकडून खरं खोटं बोलून घेऊन असं हे करू नका, विनंती माझी तुम्हाला। दादा, तुझं काय म्हणणं असेल कशाबद्दल? त्या रुपाली चाकणकर असतील, त्याचबरोबर राज्य सरकार जे तपास करते किंवा ज्या पद्धतीने गोष्टी समोर येतात त्याच्यावर तुम्ही समाधानित कुटुंब म्हणून? नाही, यावर तर आम्ही बिलकुल समाधान नाही, कारण की जे त्यांना भेटतं त्या पीडित कुटुंबाला भेटत नाही आहे। म्हणजे ते जे बघतात ते आम्हाला दाखवण्याअगोदर असं म्हणजे ते त्यांना भेटले का नाही हे पण हे नाही आहे, ते कशाच्या आधारावर बोलतात ते पण म्हणजे माहीत नाही आहे। म्हणजे रुपाली चाकणकर बोलतात ते कुठेतरी आरोपीला वाचवण्यासाठी बोलतात असं वाटतं? हां, बिलकुल। काय सांगणं असेल त्यांना की त्यांनी दोन्ही बाजूची पूर्णपणे पडताळणी केल्याशिवाय कोणत्याही प्रकार म्हणजे स्टेटमेंट वगैरे देऊ नयेत। म्हणजे त्यांनी अगोदर महिला आयोगाच्या नात्याने इथं यायला पाहिजे होतं, पण त्या नाहीत आल्या, तिथंच प्रेस कॉन्फरन्स केली आणि काही जे बोलले आहेत ते आपण पाहतोय। एकंदरीत या कुटुंबाची जी मागणी आहे, रुपाली चाकणकर यांनी घेतलेली पत्रकार परिषद असेल, त्याचबरोबर राज्य सरकार आणि ज्या तपासी यंत्रणा आहेत त्या संदर्भामध्ये जे काही तपासाचं सुरू आहे त्या संदर्भात कुटुंबाला देखील सांगितलं जात नाही आणि त्यांना म्हणजे जे पत्रकार परिषद घेऊन बोलतात त्यांच्यापर्यंत कसं पोहोचतं, खरं खोटं काय याचा देखील विचार न करता जर तुम्ही बोलणार असाल तर हे चुकीचं आहे। अगोदर या पीडित कुटुंबाची देखील जी बाजू आहे ती देखील ऐकून घ्यायला पाहिजे होती आणि त्यानंतर बोलायला पाहिजे होतं, अशा पद्धतीने देखील वक्तव्य केलेले। तर राज्य सरकारच्या वतीनं जो तपास चालू आहे, म्हणजे जो तपासी यंत्रणाचा तपास चालू आहे त्याच्यावरती देखील असमाधानी असल्याचं मत या पीडित कुटुंबाने व्यक्त केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।